नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. सध्या होऊ घातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण विचार करत आहोत. बहुपर्यायी प्रश्नांच्या संदर्भात आपण भारतीय संविधानाच्या वर आधारित 11 भागामध्ये भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, उद्देशपत्रिका, ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि त्याचबरोबर काही मार्गदर्शक तत्वांचा विचार केलेला आहे. मित्रांनो, या भागामध्ये हा जो 12वा भाग आहे, या 12व्या भागामध्ये आपण मार्गदर्शक तत्वे जी आहेत ना, त्यातले काही प्रश्न, तसेच नीती आयोग जो स्थापन झालेला आहे त्यावर आधारित काही प्रश्न आणि त्याचप्रमाणे मानवाधिकार आयोगावर आधारित काही प्रश्नांचा विचार या भागात करणार आहोत. आपण प्रत्येक भागामध्ये साधारणतः 15 प्रश्न घेत आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण इथे मार्गदर्शक तत्वांमधले काही प्रश्न घेणार आहोत, नीती आयोगाचे घेणार आणि मानवाधिकार आयोगातले काही प्रश्न, असे एकूण आपण 15 प्रश्नांचा विचार आजच्या या 12व्या भागात करत आहोत. चला तर मग प्रश्न क्रमांक 166 बघा, म्हणजे 12व्या भागातला पहिला प्रश्न. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यातील कोणत्या कलमामध्ये स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे? म्हणजे स्टेट पॉलिसी ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स इन विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल अँड इंडिपेंडंट ट्रिब्युनल ॲज प्रोव्हाइडेड. आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ एकमेकांशी निगडीत आहे, पण न्यायमंडळ कसं ठेवलेलं आहे? स्वतंत्र. मग हे स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे मार्गदर्शक तत्वाच्या, असा हा प्रश्न आहे. आणि का ठेवलंय स्वतंत्र न्यायमंडळ? कारण निपक्षपातीपणे आणि निर्भीडपणे, निपक्ष आणि निर्भीडपणे न्याय देता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि या दृष्टिकोनातून मार्गदर्शक तत्वामध्ये कोणत्या कलमात स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद केलेली आहे, असा प्रश्न आहे. मित्रांनो, इथे कलम बघा, 47, कलम 45, कलम 50, कलम 40, म्हणजे आर्टिकल 47, 45, 50, 40 आहे ना. यामध्ये उत्तर बरोबर आहे कलम 50. या 50 मध्ये आपण पाहतो स्वतंत्र न्यायमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा आर्टिकल नंबर कितवा? 50. कशाच्या संदर्भात आहे? स्वतंत्र न्यायमंडळाच्या संदर्भात. ओके, यानंतरचा प्रश्न क्रमांक 167 बघा. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यातील कोणत्या कलमांमध्ये राज्य आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण करण्याचा प्रयत्न करेल या संबंधीची तरतूद करण्यात आली आहे? म्हणजे स्टेट पॉलिसी गाईडलाईन्स विच ऑफ द फॉलोइंग क्लॉजेस प्रोव्हाइड्स फॉर द स्टेट टू परस्यू इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. आज आपण पाहतो की जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून भारताची भूमिका महत्त्वाची आहे. आणि भारताचं परराष्ट्र धोरण जे आहे ना, त्या परराष्ट्र धोरणामध्ये आपण पाहतो की भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित नेहरू यांची पंचशील तत्व आणि त्याचा प्रभाव आज आपल्या मार्गदर्शक तत्वांवर आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण या संदर्भातले जे प्रयत्न आहेत, हे प्रयत्न मार्गदर्शक तत्वाच्या कोणत्या कलममध्ये आहे, असा हा प्रश्न आहे. मित्रांनो, इथे कलम 51 जे मार्गदर्शक तत्वाचा शेवटचा कलम आहे ना, 36 पासून सुरू होतं 51. कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षणाचा प्रयत्न भारत करेल, म्हणजे परराष्ट्र धोरणासंबंधीचे हे तत्व कशामध्ये आहे? कलम 51. म्हणून आर्टिकल 51 म्हणजे आन्सर येणार ए. ओके मित्रांनो, यानंतर आपण आता नीती आयोगावर आधारित प्रश्नांचा विचार करणार आहोत. कारण आपण पाहतो अभ्यासक्रमासाठी आपल्याला नीती आयोग आहे आणि या नीती आयोगाच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात आपण इथे विचार करणार आहोत. आता हा प्रश्नांचा विचार करत असताना प्रश्न क्रमांक 168 बघा. या प्रश्न क्रमांक 168 मध्ये आपण पाहतो की भारतात नियोजन मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग हॅज सेट अप अ प्लॅनिंग कमिशन इन इंडिया. म्हणजे आपल्या भारतात नियोजन मंडळाची स्थापना करणारा व्यक्ती कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर आंबेडकर, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित नेहरू. आणि पंडित नेहरूंनी देशाच्या विकासासाठी नियोजन मंडळाची स्थापना केलेली होती, म्हणून उत्तर काय येणार? सी. ओके, आता यानंतरचा प्रश्न बघा. कोणत्या वर्षी भारतात नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली? म्हणजे आता इथे वर्ष विचारलंय है ना. इन विच इयर वॉज द प्लॅनिंग कमिशन एस्टॅब्लिश्ड इन इंडिया. आपल्या भारतामध्ये नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली? स्वातंत्र्यापूर्वी तर नाहीच, म्हणजे आहे ना, अंमलबजावणी होण्यापूर्वी तर नाहीच म्हणा. इथे मित्रांनो लक्षात घ्या, आपला भारत देश जरी 1947ला स्वतंत्र झाला, पण राज्यघटना केव्हा अंमलात आली?
1950ला. पण त्याच वर्षी नियोजन मंडळ स्थापन झालं का? तर नाही. केव्हा झालं? 1951मध्ये. म्हणून सी हा उत्तर येणार आहे. नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झालेली आहे? 1951. ओके, 1951. यानंतरचा प्रश्न बघा. नियोजन आयोगाची जागा खालीलपैकी कोणत्या आयोगाने घेतली आहे? मित्रांनो, सध्या नियोजन आयोगाची जागा कोणी घेतली आहे? मग बघा, पर्याय बघा. नीती आयोग, स्वर्णसिंग आयोग, सरकारी आयोग, सरकारी आयोग. कोणी घेतली? बरोबर आहे, नीती आयोगाने घेतलेली आहे. कारण नियोजन आयोगाचं नाव आता काय झालंय? नीती आयोग. ओके, म्हणून उत्तर काय येणार? ए. यानंतरचा प्रश्न क्रमांक 171 बघा. नीती आयोगाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? म्हणजे हु इज नोन ॲज द फादर ऑफ नीती आयोग? कोणाला ओळखलं जातं? राजीव गांधी, नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग. कोणी स्थापन केलं नीती आयोग? बरोबर आहे, नरेंद्र मोदी. म्हणून बी उत्तर हे एकदम बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 172 बघा. कोणत्या दिवशी नियोजन आयोगाचे नामकरण काय झालं? नीती आयोग. आपण पाहतो ना, नियोजन आयोग आता जाऊन त्याचं नाव काय झालंय? नीती आयोग. पण इथे प्रश्न काय विचारला की इन विच डे, आय नो, ऑन विच डे वॉज प्लॅनिंग कमिशन रिनेम ॲज नीती आयोग? इथे 1 जानेवारी 2014 की 1 जानेवारी 2009 की 1 जानेवारी 2015 की 1 जानेवारी 1999? कोणत्या वर्षी केल्या मित्रांनो? इथे लक्षात घ्या, 2014मध्ये या ठिकाणी मोदीजी निवडून आलेले होते आणि 1 जानेवारी 2015मध्ये त्यांनी नीती आयोग हे नामकरण ठेवलेलं आहे नियोजन आयोगाचं. म्हणून ती तारीख आहे 1 जानेवारी 2015 म्हणजे 1 जानेवारी 2015. म्हणून उत्तर काय येणार? 172चा सी. ओके, यानंतरचा प्रश्न क्रमांक 173 बघा. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? म्हणजे हु इज द चेअरमन ऑफ नीती आयोग? कोण असतं नीती आयोगाचे अध्यक्ष? राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती की लोकसभेचे सभापती? म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर, व्हाईस प्रेसिडेंट, स्पीकर ऑफ द लोकसभा. कोण? कधी पण लक्षात घ्या, जोही भारताचा पंतप्रधान असेल तोच व्यक्ती नीती आयोगाचा अध्यक्ष असतो. मित्रांनो, आपल्या नियोजन आयोगाच्या बाबतीतही हीच तरतूद होती की नियोजन आयोगाचा अध्यक्ष नेहमी कोण असणार? जो देशाचा पंतप्रधान असेल तो. तीच प्रोव्हिजन नीती आयोगाची आहे. म्हणून नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. म्हणून उत्तर काय येणार? 173चं बरोबर आहे, बी. यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण पाहतो 174. नीती आयोगाचे पूर्ण नाव काय? म्हणजे फुल नेम ऑफ द नीती आयोग. व्हॉट इज द फुल नेम ऑफ नीती आयोग? आहे ना. आता इथे लक्षात घ्या, NITIचं पूर्ण नाव काय आहे? म्हणजे फुल नेम ऑफ नीती. ओके, आता इथे बघा, लक्षात घ्या. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफर इंडिया, नॅशनल इन्फॉर्मेशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इंडिया फॉर इन्स्टिट्यूशन इंडिया. हे नाही आहे म्हणतात. चला ठीक आहे, हे कॅन्सल. पण लक्षात घ्या मित्रांनो, हा जो पहिला एन आहे सगळीकडे नॅशनल दिसतो म्हणजे हा नॅशनल फिक्स आहे. आय जो आहे ना तो इन्स्टिट्यूशनचा आहे. त्यामुळे आपल्याला इथेही दिसतोय, इथेही दिसतोय. म्हणून आता ह्या दोनमध्येच उत्तर येणार आहे. पण इथे तो ट्रान्सफर म्हणतो आणि इथे ट्रान्सफॉर्मिंग आहे. तर हे ट्रान्सफॉर्मिंग बरोबर आहे. म्हणून पर्यायी उत्तर काय येणार आहे? सी. म्हणून NITI याचं लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ओके, लक्षात घ्या, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॉट ट्रान्सफर इंडिया. ओके, यानंतरचा प्रश्न क्रमांक 175 बघा. आता आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या संदर्भातले प्रश्न पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 175 बघा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एक टिंबटिंब आयोग आहे ना. संविधानिक, असंविधानिक, खाजगी की सरकारी? म्हणजे इथे प्रश्न तुम्हाला काय विचारला की आपल्याकडे जे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे ते संविधानिक आहे, असंविधानिक आहे, म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल आहे की अनकॉन्स्टिट्युशनल आहे की प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे? तर मित्रांनो, ही संस्था जी आहे ना ती असंविधानिक आहे. हे लक्षात घ्या, म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. म्हणून याचं उत्तर आहे बी. 175चं उत्तर काय? बी. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एक असंविधानिक आयोग आहे. ओके, यानंतर प्रश्न क्रमांक 176 बघा. भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? वेन वॉज द नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन एस्टॅब्लिश्ड इन इंडिया? आपण पाहतो ना, आज आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. पण हा आयोग केव्हा स्थापन झालेला आहे असा हा प्रश्न आहे. मित्रांनो, इथे बघा, 2 ऑक्टोबर 1993, 20 ऑक्टोबर 1993,
22 ऑक्टोबर 1993 की 12 ऑक्टोबर 1993? 93 सगळीकडे आहे, फक्त डेट माहिती पाहिजे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे मित्रांनो? इथे 2 ऑक्टोबर नाही. गांधी जयंती म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं ऑक्टोबर महिना, पण इथे ऑक्टोबर जरी असेल तरी तारीख मात्र इथे लक्षात घ्या. 12 ऑक्टोबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झालेली आहे. म्हणून उत्तर काय येणार? डी. केव्हा? 12 ऑक्टोबर 1993. ओके. यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 177. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग खालीलपैकी कोणत्या अधिकारांचे संरक्षण करतो? है ना, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग राईट्स इज प्रोटेक्टेड बाय द नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन? मित्रांनो, आपण इथे पाहतो आपल्याला संविधानाद्वारे काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्या अधिकारांचं ते संरक्षण करतात का? आंतरराष्ट्रीय कायदे आहेत ना, इंटरनॅशनल लॉ असतात, त्याच्यातनं काही अधिकार आपल्याला प्राप्त झालेले असतात. त्याचं प्रोटेक्शन सुद्धा हे राष्ट्रीय ह्युमन राईट्स कमिशन करतं का? न्यायालयाने काही अधिकार दिलेले असतात, त्याचं प्रोटेक्शन करतं का? वरील सर्व आहेत का? असा हा प्रश्न आहे. म्हणजे ह्युमन राईट्स कमिशन आज आपल्या भारतामध्ये जे स्थापन झालेलं आहे ते कोणत्या अधिकारांचे संरक्षण करतात? मित्रांनो, इथे लक्षात घ्या, आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनने जे राईट्स प्राप्त झाले त्याचंही प्रोटेक्शन करतात. इंटरनॅशनल लॉने जे काही प्रोटेक्शन आहेत ते पण ते करतात. आपल्याला न्यायालयाने जे अधिकार प्राप्त झाले त्याने पण करतात. म्हणजे उत्तर काय येणार? डी. वरील सर्व. म्हणून उत्तर आहे डी. वरील सर्व. हे सगळे बघा, संविधान असेल, इंटरनॅशनल लॉ असेल, कोर्टाने दिलेले जे काही जे आहे ना निर्णय असतील त्याचे सुद्धा इथे प्रोटेक्शन कुणाकडनं केलं जातं? ह्युमन राईट्स कमिशनकडनं. पण कोणतं? नॅशनल. ओके. म्हणून प्रश्न 177चं उत्तर काय आलंय? डी. वरील सर्व. ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 178 बघा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे स्वरूप कोणत्या स्वरूपाचे आहे? म्हणजे व्हॉट इज द नेचर ऑफ नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन? आज आपण पाहतो की इथे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे, पण ते कशा स्वरूपाचं आहे? ते डिसिजन देतात का? डिसिजन मेकिंग आहे का? की लोकांना फक्त सल्ला देतात, ते म्हणजे ॲडवाईस करतात, की ते लोकांना शिक्षा पण देतात, म्हणजे पनिश पण करतात, की यापैकी नाही? मित्रांनो, इथे लक्षात घ्या की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन काय करतो? फक्त इथे सल्ला देतो. तो कधीच डिसिजन घेत नाही, तो पनिश पण करू शकत नाही, फक्त ते ॲडवाईज करू शकतात. म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं स्वरूप कोणत्या स्वरूपाचं आहे? ओन्ली सल्लादायी. म्हणून सल्ला देणं एवढं काम आहे. म्हणून 178चं उत्तर काय आलं? बी. टू ॲडवाईज. ओके. म्हणजे कशा स्वरूपाचा आहे आयोग? ते फक्त सल्ला देणारा आयोग आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 179 बघा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे स्वरूप टिंबटिंब मंडळाप्रमाणे आहे. म्हणजे द फॉर्मॅट ऑफ द नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन इज लाईक डॅश डॅश बोर्ड. इथे फक्त बोर्ड विचारलं आहे, तिथे स्वरूप विचारलं होतं आयोगाचं. इथे त्या कोणत्या बोर्डाप्रमाणे आहे? मग इथे सल्लागार बोर्ड, वैधानिक मंडळ, बेकायदेशीर मंडळ किंवा यापैकी नाही? बेकायदेशीर नाही म्हणतात. वैधानिक कायदे मंडळासारखं आहे का? नाही, कारण तुम्ही आत्ताच म्हटलात म्हणा. ओके. इथे यांचं जे आहे ना सल्ला देण्याचं काम, म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं स्वरूप कसं आहे? सल्लागार मंडळासारखं आहे. मागच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दडलेलं होतं. म्हणून इथे कन्सल्टंट म्हणा किंवा ॲडवायझरी बॉडीसारखा आहे, बोर्डसारखा आहे. म्हणून उत्तर आहे ए. ओके. आणि आजच्या या भागातला 12व्या भागातला शेवटचा प्रश्न म्हणजे 15वा प्रश्न या ठिकाणी आपण पाहतो आहोत. या 15व्या प्रश्नामध्ये बघा, खालीलपैकी कोणती मानवाधिकाराची उद्देश आहेत ते ओळखा. म्हणजे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इज अ पर्पज म्हणा किंवा एम्स म्हणा ऑफ द ह्युमन राईट्स कमिशन. ओके. आता इथे लक्षात घ्या की या ठिकाणी विविध उद्दिष्ट ही मानवाधिकाराच्या समोर आहेत. यामध्ये मानवाधिकाराच्या मुद्द्यांचे समाधान करणे आहे ना. आपले जे मुद्दे असतात त्यांचं समाधान करणं म्हणजे ॲड्रेस करणं ह्युमन राईट्स इश्यूजच्या संदर्भात. जे मानवाधिकाराचे इश्यूज आले असतील त्याचं समाधान करण्याचं काम मानवाधिकार आयोगाचं आहे. नंतर मानवी अधिकारांचं रक्षण यासाठी कायदे करण्याकडे सरकारचं लक्ष वेधायचं आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतो की सरकारला अटेन्शन करण्याचं काम, टू ड्रॉ द अटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट टू एनॅक्ट लॉज टू प्रोटेक्ट ह्युमन राईट्स. म्हणून आज आपण पाहतो की अनेक कायदे असे आहेत की जे ह्युमन राईट्स कमिशनने त्या ठिकाणी सरकारला लक्ष वेधून ते कायदे करण्यासाठी भाग पाडलेले आहे. नंतर मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून केलेले जे कायदे असतील त्यांची अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की कायदा तयार असतो पण त्याची अंमलबजावणी होत नाही. मग या अंमलबजावणीसाठी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करणं हे मानवाधिकार आयोगाचं काम आहे. मित्रांनो,
आपण इथे पाहतो मानवाधिकाराशी रिलेटेड जेही असतील, मग मुद्द्यांचं समाधान करणं असेल, म्हणजे काही तक्रारी असतील मानवाधिकाराच्या त्या सोडवणं, सरकारला कायदे करण्यासाठी भाग पाडणं किंवा केलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं, ही सगळी कामं करणं हे मानवाधिकाराचे उद्देश आहे. म्हणून इथे उत्तर काय येणार? वरील सर्व. ओके, ऑल द अबाव. म्हणून 180चं उत्तर काय आलं आहे? डी, वरील सर्व. मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण विविध 15 प्रश्नांचा विचार केलेला आहे, ज्यामध्ये मार्गदर्शक तत्वे, नीती आयोग आणि मानवाधिकाराच्या आयोगाच्या संदर्भातल्या काही प्रश्नांचा विचार आपण केलेला आहे. या पुढील भागामध्ये आपण पुन्हा राहिलेले मानवाधिकार आयोग आणि अल्पसंख्याक आयोग जे आहेत याच्याशी संबंधित प्रश्नांचा विचार करणार आहोतच. यानंतर आपण पुढीलही भाग पाहावा या दृष्टिकोनातून अद्यापही आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो करून घ्या. चॅनल सबस्क्राईब केल्याने प्रथमतः आपणास माझा व्हिडिओ मिळण्यासाठी मदत होईल. व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर नोटिफिकेशन आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अद्यापही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या. ओके, बाय, बेस्ट ऑफ लक, थँक्यू.